मेष राशी ही नेहमीच वेगळी, धाडसी आणि आत्मिक पातळीवर जगणारी राशी मानली जाते. ज्या मार्गावर जगाचं कौतुक आणि बाह्य यश मिळतं त्या मार्गावर मेष राशीचा माणूस फारसा दिसत नाही, कारण त्याचा प्रवास नेहमीच स्वतःच्या अंतरंगात आणि सत्वसिद्ध करण्यासाठी चाललेला असतो. एकांत, आत्मपरीक्षण आणि अंतर्दृष्टीने भरलेला हा मार्ग अनेकदा शांतपणे पार केला जातो. मेष राशीच्या आत्म्याने आयुष्यात अनेक अशा परीक्षा दिलेल्या असतात ज्या कुणालाही दिसत नाहीत. त्या फक्त मनाला जाणवतात, डोळ्यातून पाहतात आणि कुणालाही न सांगता सहन केल्या जातात. समाजाने चुकीचं समजलं, प्रेमाने ओळख दिली नाही, कुटुंबाने दुर्लक्ष केलं आणि वेळेनेही उशिरा प्रतिसाद दिला. पण या सगळ्या प्रसंगामध्येही मेष राशीच्या मनात एक गूढ विश्वास कायम राहिला की आपण एकटे नाही, कुठेतरी एक दैवी शक्ती आपल्याकडे पाहत आहे. आता जणू त्या विश्वासाचं उत्तर मिळण्याची वेळ आली आहे. जणू परमेश्वराने तुमच्या सहनशीलतेची दखल घेतली आहे आणि तुमच्या आत्म्याला आता शांतता, सन्मान आणि स्थैर्याचं फळ मिळणार आहे. आयुष्यभर सहन केलेल्या वेदनाने तुमच्यात एक नवीन तेज निर्माण केलं गेलं आहे, जे आता तुमचं आयुष्य उजळवणार आहे. मेष राशीचा प्रवास हा साधा नसून एका मोठ्या दैवी योजनेचा भाग आहे आणि आता त्या योजनेतील महत्त्वाचा क्षण तुमच्या समोर येत आहे. मेष राशी, तुमचं मौन हे तुमचं सामर्थ्य आहे. तुम्ही शांतपणे सहन केलेल्या प्रत्येक वेदनेचं फळ योग्य वेळी मिळणार आहे. तुम्ही अनेकदा स्वतःच्या भावना दाबून ठेवल्या, फारसं कुणाकडे व्यक्तही झाला नाहीत, कारण तुमच्या मनातील वेदना कुणालाही समजणार नाहीत हे तुम्हाला ठाऊक होतं. पण त्या शांततेतून तयार झालेली सहनशक्ती आता तुमच्या अंतर्ज्ञानाचा प्रकाश बनवणार आहे. अश्विनी, भरणी आणि कृत्तिका नक्षत्रांचा प्रभाव आता तुमच्या व्यक्तिमत्वातून झळकू लागेल. मेष राशी, तुमच्या विचारात अशी ताकद आहे जी इतरांना दिशा देईल. तुमच्या शांततेत अशी ऊर्जा आहे जी अनेकांना प्रेरणा देईल. आता हळूहळू तुमचं आयुष्य नव्या प्रकाशाकडे वाटचाल करू लागेल आणि तुमच्या सहनशीलतेचं फळ तुमच्या जीवनात उमलू लागेल. दुसरी घटना आहे ज्याने तुम्हाला कधी नाकारलं, तुमचं महत्त्व ओळखलं नाही, तेच लोक आता तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येताना दिसतील. आयुष्यात तुम्ही अनेकांना मदत केली, खूप काही दिलं, पण त्यांची किंमत कोणालाही कळली नाही. काहींनी तर तुमचं अस्तित्वही दुर्लक्षित केलं. पण वेळेपेक्षा पुढे चालणाऱ्या आत्म्याला वेळच नाही देतो. आता तेच लोक तुमच्या जवळ परत येतील, सन्मान, आदर आणि पश्चाताप घेऊन. स्वामी मंगळ तुम्हाला आता तो अधिकार मिळवून देणार आहे. मेष राशी, ज्याने तुमची किंमत ओळखली नाही त्यांच्याबद्दल मनात राग ठेवू नका, कारण वेळ सर्वांना सत्य दाखवते. तिसरी घटना म्हणजे तुमची स्वप्न जी लोकांना वेडी किंवा अशक्य वाटली ती आता वास्तव्यात उतरू लागतील. मेष राशीचे विचार नेहमीच वेळेच्या पुढचे असतात, त्यामुळे सुरुवातीला लोकांना ते समजत नाहीत, पण आता हीच स्वप्न हळूहळू सत्य बनतील. एखादी नवीन कल्पना, एखादं वेगळं काम किंवा एखादी मानसिक दिशा अचानक यश मिळवून देईल. मेष राशी, तुमच्या विचारांवर विश्वास ठेवा, कारण तुमचं अंतर्मन तुम्हाला योग्य दिशेने नेत आहे. चौथी घटना म्हणजे तुमच्या आत्म्याचं अपूर्ण राहिलेलं नाता आता पूर्णत्वाकडे जाणार आहे. तुमचं प्रेम, तुमची भावना अनेकदा अर्धवट राहिली. कधी कुणी मन समजून घेतलं नाही, कधी दिलेलं प्रेम गैरसमजलं गेलं. पण आता परमेश्वर अशा नात्याचं दार उघडतील जे आत्म्याच्या पातळीवरचं शांत आणि पूर्णत्व देणारं असेल. मेष राशी, जे नातं तुमच्यासाठी ठरवलेलं असतं ते योग्य वेळीच तुमच्या आयुष्यात येतं. पाचवी घटना म्हणजे मेष राशीचा एकांत आता एकटेपणाचा न राहता ध्यान आणि दैवी संवादाचं माध्यम बनेल. तुम्ही अनेकदा स्वतःच्या विचारात हरवून एकटे राहिलात, पण आता तो एकांत तुम्हाला आतून मजबूत करेल. या काळात तुम्हाला अंतर्मनाचे संकट, पूर्वजांची कृपा आणि दैवी मार्गदर्शन जाणवेल आणि तुमच्या आयुष्याला एका नवीन आध्यात्मिक दिशा मिळू लागेल. मेष राशी, शांततेतच सर्वात मोठं मार्गदर्शन मिळतं आणि तुमचा एकांत आता तुमचं सामर्थ्य बनणार आहे. सहावी घटना म्हणजे तुमचं गूढ आणि शांत आयुष्य आता इतरांसाठी प्रेरणेचं स्रोत बनू लागेल. तुम्ही आयुष्यात खूप काही सहन केलं, पण त्याची कुठेही जाहिरात केली नाही. तुमचा प्रवास अनेकांना साधा वाटला, पण त्या प्रवासात एक दैवी कथा दडलेली होती. आता लोक तुमच्याकडे अदृश्य तेज आणि अंतर्मनाच्या सामर्थ्याच्या रूपात पाहतील. मेष राशी, ज्याने शांतपणे संघर्ष केला त्यांची कथा नेहमीच प्रेरणा बनते. सातवी घटना म्हणजे आर्थिक स्थैर्याच्या बाबतीत एक अनपेक्षित आणि दैवी संधी उलगडणार आहे. कधी पैसा थांबला, कधी योग्य संधी हुकली, तरीही तुम्ही हार मानली नाही, तक्रार केली नाही आणि पुढे चालत राहिलात. आता परमेश्वरच तुमच्यावर कृपा करणार आहेत. आर्थिक स्थैर्य, नवीन संधी, थांबलेली उधारी आणि कधी न मिळालेली किंमत एकाच वेळी तुमच्याकडे येऊ लागेल आणि मनात समाधान निर्माण होईल. मेष राशी, संयमाने चालणाऱ्यांना योग्य वेळी भरभरून मिळतं. आठवी घटना आहे तुमचं ज्ञान आता इतरांसाठी प्रकाश देणार आहे.
तुम्ही अनुभवातून जे शिकलात, जे समजलात, ते आता फक्त तुमच्यापुरता मर्यादित राहणार नाही, तर इतरांना दिशा देणार आहे. तुम्ही नकळत मार्गदर्शकाची भूमिका निभावू लागाल आणि तुमचं अस्तित्व अनेकांना सत्याचा आरसा ठरेल. मेषराशी, खरी बुद्धी ती जी स्वतःपुरती न राहता इतरांना मार्ग दाखवते. नवी घटना आहे, तुमचं शरीर, मन आणि आत्मा यांच्यात एक नवीन समरसता निर्माण होणार आहे. आतापर्यंत कधी मन चिंतित होतं, कधी शरीर थकलेलं होतं, तर कधी आत्मा शांततेच्या शोधात होतात. पण आता या तिन्ही स्तरांमध्ये एक अद्भुत संतुलन निर्माण होईल. शरीराला ऊर्जा, मनाला समाधान आणि आत्म्याला शांतता मिळेल. मंगळ ग्रहाचे बळ तुमच्या स्नायूंना आणि मनाला नवीन ताकद देईल. जेव्हा मन, शरीर आणि आत्मा एकत्र येतात तेव्हा जीवनात चमत्कार घडतात. 10वी घटना म्हणजे तुमच्या आध्यात्मिक पात्रतेला आता दैवी मान्यता मिळणार आहे. तुम्ही कधी स्वतःची जाहिरात केली नाही, स्वतःचं कौतुक केलं नाही, पण अंतर्मनाने प्रामाणिक राहिलात. आता हीच प्रामाणिकता तुमच्यासाठी नवीन दारे उघडेल. तुम्हाला अशा संधी मिळतील ज्या इतरांना कल्पनेतही वाटल्या नसतील आणि तुमच्यासमोर एक वेगळी आध्यात्मिक वाट उघडेल. मेषराशी, प्रामाणिक आत्म्याला दैवी शक्ती स्वतः मार्ग दाखवते आणि हळूहळू लोक तुमच्याकडे पाहून म्हणतील, या व्यक्तीत काहीतरी वेगळं, काहीतरी दैवी आहे. शेवटी एकच. मेषराशी, आता आयुष्य तुमच्यावर चालणार नाही, तर आयुष्यच तुमच्या अंतर्मनातील दैवी शक्तीप्रमाणे घडू लागणार आहे. तुमच्या मौनाचा आता अर्थ लागेल, तुमच्या वेगळेपणाला दैवी स्थान मिळेल आणि तुमचा अदृश्य संयम आता स्पष्ट फळात बदलताना दिसेल. परमेश्वर जणू तुमच्या शांत तपश्चर्येचं फळ देण्यासाठी सज्ज झाले आहेत. तुमचं आयुष्य ही फक्त परीक्षा नव्हती, तर एक अदृश्य साधना होती. तुम्ही अंधारातून चाललात, अपमान सहन केलात, प्रेमात अपूर्णता अनुभवली आणि स्वतःचं दुःख लपून ठेवून इतरांना हसवलं. या प्रत्येक क्षणाचा साक्षीदार एक दैवी शक्ती होती आणि आता त्या सर्व वेदनांचं उत्तर मिळण्याची वेळ आली आहे. मेषराशी, शांतपणे सहन केलेल्या प्रत्येक वेदनेचं फळ योग्य वेळी मिळतं. जे हरवलं ते दुप्पट परत येईल. अर्धवट राहिलेली स्वप्न पूर्णत्वाकडे जातील. जिथे तुम्हाला नाकारलं गेलं तिथेच तुमचं महत्त्व वाढेल आणि जिथे तुम्ही एकटे होतात तिथे आता दैवी संरक्षणाची जाणीव होईल. हे फळ केवळ बाह्य यशाचं नसेल, तर शब्दांच्या पलीकडचं समाधान, मनाच्या पलीकडची शांतता आणि आत्म्याच्या पातळीवरचं नातं असेल. मेषराशी, तुमच्या श्वासात दैवी शक्तीचा स्पर्श आहे आणि तुमच्या थांबलेल्या पावलातही योग्य दिशेचा संकेत असतो. आता तुमच्यासमोर उभं राहणारं वळण हे फक्त यशाचं नसून तुमच्या संपूर्ण अस्तित्वाला नव्या प्रकाशात नेणारं असेल. तुम्ही जेव्हा बोलला नाहीत तेव्हा तुमचं मौनही ऐकलं जात होतं आणि आता त्या मौनाचं रूपांतर उत्तरात होणार आहे. म्हणतात, ज्याने संयमाने वाट पाहिली त्यांच्यासाठी योग्य क्षण स्वतः येतो आणि आता मेष राशीसाठी तोच क्षण हळूहळू वास्तव्यात उतरू लागला आहे. तुम्ही जेव्हा थांबला तेव्हा अदृश्य शक्ती तुमच्यासाठी मार्ग तयार करत होती. तुम्ही जेव्हा पडला तेव्हा दैवी आधार तुम्हाला उभं करत होतं आणि आता जणू परमेश्वर स्वतः पुढे येऊन सांगत आहेत, आता तुमच्या सहनशीलतेचं उत्तर स्वीकारा. हे उत्तर फक्त यशाचं नाही, तर प्रत्येक अश्रूचं समाधान आहे, प्रत्येक त्यागाचं फळ आहे आणि प्रत्येक मौनाच्या मागे असलेल्या दैवी स्पर्शाची अनुभूती आहे. मेषराशीचा आयुष्य आता केवळ कर्मावर नाही, तर दैवी कृपेवर पुढे सरकणार आहे आणि ही कृपा तुमची नवी दिशा ठरवणार आहे. मेषराशी, जेव्हा कृपा साथ देते तेव्हा आयुष्य स्वतः योग्य मार्गावर चालू लागतं. आता तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वळण शांतता, समाधान आणि दैवी संरक्षण घेऊन येईल. मेषराशी, संयमाने चालणाऱ्यांना शेवटी कृपेचा दरवाजा उघडतो आणि मेषराशीसाठी तो क्षण आता समोर उभा आहे. तर मेषराशीच्या प्रिय मंडळी, जर या शब्दांमध्ये तुम्हाला तुमचं आयुष्य दिसलं असेल, जर या संदेशात तुम्हाला दैवी संकेत जाणवला असेल, तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आध्यात्मिक प्रवासाचा भाग बना.